ताज्या बातम्यांसाठी NTV न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय समता परिषद आणि ओबीसींच्या सर्व संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं। ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना सुरू करावी। ओबीसी करिता विविध योजना कार्यान्वित करून निधी उपलब्ध करून द्यावा। तसेच ओबीसींची जनगणना करून योग्य न्याय देण्यात यावा। याचबरोबर शासकीय सेवेतील रिक्त पदांचा अनुशेष तात्काळ भरण्यात यावा आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय समता परिषद आणि ओबीसींच्या सर्व संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। ओबीसीचं आरक्षण बचाव हा मोर्चा आहे प्रामुख्याने। आमची मागणी अशी आहे की या ओबीसीमध्ये इतर समाजाला कोणालाही आरक्षण देण्यात येऊ नये। ओबीसीचं आरक्षण जेवढं आहे तेवढं अबाधित ठेवावं। त्याच्यात कोणत्याही प्रकारचं दुसऱ्याला कोणाला सहभागी करून घेण्यात येऊ नये। अगोदरच 200-400 जाती याच्यामध्ये आहेत, त्या अजून जाती घुसण्याचा प्रयत्न झाला तर तो अन्यायपूर्वक ठरेल। ही प्रमुख मागणी आहे। त्याबरोबर महत्त्वाची मागणी आहे ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, कारण जनगणना ही ओबीसीची झाली नाही, त्यामुळे ओबीसीचा आकडा खरा कळत नाही आणि त्यामुळे शासनाला किंवा आम्हाला मागता पण येत नाही आणि कमी लोकसंख्या दाखवून ओबीसीवर हा अन्याय केला जातो। त्याचबरोबर महाज्योती नावाची संस्था जी आहे राज्य शासनाची, त्याला अनुदान कमी दिले जाते, ते अनुदान दिलं जावं। ओबीसीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप देण्यात यावी। या अशा प्रमुख मागण्या यासाठी आम्ही ह्या मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि हा मोर्चाला आपण सहकार्य दिला त्याबद्दल धन्यवाद। महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज आम्ही इथे ओबीसी बचाव मोर्चाचे आयोजन केलेले आहे आणि आमच्या ओबीसीला धक्का लागू नये। इतर समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते वेगळं द्यावं आणि ओबीसी हा आमच्या याच्यात कोणी समावेशही करू नये आणि याच्यातले संख्या कमीही करू नये, एवढं आमचं इथं आम्ही मत आणि शांततेचा मोर्चा काढलेला आहे। एवढं मला इथं सांगायचं आहे आणि आमचा ओबीसी सुरक्षितच राहावं, याच्यात कोणाचाही समावेश करू नये किंवा याच्यातून कोणाला कमी करू नये। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। जे ओबीसीचं आरक्षण आहे तर आम्हाला तुम्ही कोणाला आरक्षण द्या नका देऊ हा भाग आमचा नाही आहे। आमचं म्हणणं असं आहे, जो ओबीसी समाज जो 60% आहे त्या 60% लोकांना 27% आरक्षण आहे, ते प्रत्यक्षात 13-13.5% वर कुठं भेटत नाही। म्हणजे आज ह्या राज्याच्या ठिकाणी जर बघितलं तर जे VJNT, NT वगैरे जे काही येतात ते वर सेंटरमध्ये ओबीसीच येतात आणि आता जो काही हा उपक्रम चालू आहे ते एका साईडनं प्रायव्हेटायझेशन सुरू आहे, दुसऱ्या साईडला आरक्षणाचे जे लोकांमध्ये संघर्ष पेटून दिलेला आहे, म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी वगैरे। तर हे जे काही आहे हे चुकीचं आहे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे कसं की एखादी रेष मोठी करण्यासाठी दुसरी रेष खोडू नका। तर तुम्ही त्यांना स्पेशल जर द्यायचं असलं तर आमचं काही हरकत नाही। फक्त आता हे जिथं ज्या 60% लोकांना 27% आरक्षण आहे त्याच्यामध्ये यांना कोणाला ठेवू नका। आमचं आरक्षण अबाधित ठेवा आणि आरक्षण अबाधित ठेवत असताना अजून एक आमची अशी मागणी आहे की कमीत कमी एक तर प्रायव्हेटायझेशन करू नका आणि करत असाल तर तिथे आरक्षण द्या, म्हणजे ह्या आरक्षणाचा काही फायदा होईल। जे आता काही तुमच्या शिक्षण नीती वगैरे जे आहे ती सगळी जी काय सगळ्यात जास्त जर कोणाचं नुकसान होत असेल ते ओबीसी आहे, कारण ओबीसीवरच अन्याय होतो आणि ओबीसीला एकदम ग्रँटेड घेतल्या जातं। म्हणजे कोणतीही गोष्ट, म्हणजे आता आपण समजा कृषी कायदा जर बघितला तर म्हणजे शेतकऱ्यांना गृहीत धरूनच कायदा केला। शिक्षण नीती म्हटलं तर ते काय म्हणजे कसं की आम्हाला काय म्हणजे माहीत आहे की तुम्हाला काय चांगलं आहे। आमचं फक्त आमच्या साध्या मागण्या, आमचं म्हणणं आहे की आमचं आरक्षण अबाधित ठेवा। जे आम्हाला घटनेप्रमाणे 1950 पासूनच भेटायला पाहिजे होतं, ज्यावेळेस म्हणजे सेक्शन 341-42 लागू केला त्याच वेळेस 340 हा लागू केला असता तर फार झालं असतं, चांगलं झालं असतं, परंतु तो झाला 1990 VP सिंग साहेबांच्या यानं आणि तो मंडल आयोग लागू झाल्यानंतर सुद्धा प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी 92 पासून सुरू झाली। तर 92 म्हणजे तर 30 वर्षामध्येच आज ही परिस्थिती आहे की तुम्ही म्हणता की आम्ही भरपूर सगळं काही मिळवलं। आमचं म्हणणं येतं की लोकसंख्येच्या अनुपातात आम्ही 60% असताना तुम्ही आम्हाला 27% आरक्षण देता, त्याच्यापैकी फक्त 13.5%च प्रत्यक्षात आम्हाला इथं मिळतं। सेंटरमध्ये 27%च्या जागी आम्हाला फक्त हातामध्ये 11-12% मिळतं, कारण की महाराष्ट्रात आज किमान 358 जाती ओबीसीमध्ये आहेत आणि सेंटरमध्ये जवळजवळ 5000 जाती ओबीसीमध्ये आहेत। असं सगळं असताना आमचं प्रमुख मागणी देत आहे की आरक्षण अबाधित ठेवा
आणि दुसरी महत्वाची मागणी जी आहे की ओबीसीची जनगणना करा. म्हणजे ज्या देशामध्ये ढोरा वासराची गिनती होते, ज्या देशामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीची गणना होते, तर हे ओबीसीची गणना तुम्ही करा आणि त्या अनुपातात आम्हाला तुम्ही वाढवल्यास वाढवा, परंतु याच्यात घट करू नका किंवा दुसरा कोणाला आमचा घासारला घास काढून देऊ नका. ही प्रमुख मागणी. आणि दुसरी की बा जे काही आमचे महामंडळ ओबीसीच्या घटकाचे आहेत, मग ते महात्मा फुले विकास महामंडळ असो किंवा समजा तुमच्या म्हणजे 12 बलुतेदार संघटनेचं असो, म्हणजे कुठलेही जे ओबीसी संवर्गातील कुठलंही जे महामंडळ आहे त्या मंडळाला निधी द्यावा आणि त्या मंडळावर नियुक्ती करताना तो त्याच याचा असला पाहिजे. जर मायक्रो ओबीसी असेल तर त्याला मायक्रो ओबीसीला जे प्रतिनिधी दिला पाहिजे, 12 बलुतेदारापैकी दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतःच कोणाला ओबीसी घोषित करता आणि त्याला तुम्ही त्या ओबीसीचं म्हणून तिथं नेमणूक करता, काय न्याय करणार आहे? ही महत्वाच्या मागण्या आहे. प्रतिनिधी राहुल राऊत, NTV न्यूज मराठी, बार्शी टाकळी, अकोला.